मोठ्या संख्येने आलेले हो. इकडं माग महिला बसलेले आहे, इकडं पुरुष मंडळी खूप आहे, तरुणांचा भरणा कीर्तनाला खूप आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद आहे, सगळ्यांना प्रणाम आहे. फक्त एक विनंती करतो, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत जरूर करा. आपला धर्म, आपली सनातन वैदिक परंपरा आपण टिकवा. या संस्कृतीला, या धर्माला कुठलंही गालबोट लागणार नाही, याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्या. आवर्जून सगळ्यांना विनंती, एक वारकरी जीवनाची आचारसंहिता आपण सगळ्यांनी जोपासावी. घरात पंढरीची वारी चालू करा, कार्तिकीची करा, आषाढीची करा, जी जमेल ती आपल्याला करा. पण वारी हा जीवनाचा अविभाज्य घटक असला पाहिजे, व्रत असलं पाहिजे एकादशीचं. अरे बरं, पट्टा गळ्यात बांधलेला आहे तर माणसं रस्त्यावर ते पट्टा बांधलेलं कुत्रं दिसू द्या, त्याला दगड सुद्धा मारत नाही, लोगंदा नाही, ते पाळलेलं कुत्र आहे. कुत्र्याची अवस्था अशी येईल, माणसं त्याला दगड मारत नाही रे भाऊ. घालून घ्या, त्याच्या हातून दगड खायचे नसतील, तो काही सोयराने आपला नाही. त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा, जैसे ओढाळ सापळी धन्या चोर यातना धरी जेतो. सोपं नाही त्याच्या यातना. त्याच्या यातना आपल्याला भोगायला येऊ नये असं जर वाटत असेल तर आपण निश्चित संत वाङ्मयाच्या दिशेनं वळूया, एवढी विनंती करतो आणि सेवेला विराम देतो. संतांचं ऐकलं तर आपल्याला निश्चित कल्याणच, भलंच होईल. पण संतांचं ऐकत नसाल तर आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागेल. बऱ्याच लोकांच्या मनात चिंता आहे, हा पिंगळा म्हणतो की नाही म्हणतो, मला माहिती आहे ना. झालं बी लोकांना. संतांचं ऐकलं तरच भलं होईल, अन्यथा परिणामाला सामोरं जा. काय परिणाम आहे? थोडा आवाज देऊ नको. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही
सगळं घरी रोज ऐका. लोड घेऊ नका, ताण घेऊ नका, आपल्या आनंदात जीवन जगा. ताण घेऊ नका, कर्ज झालं ताण घेऊ नका. विजय मारले ते सोडून चालला गेला, तुम्ही काय ताण घेता? करोडपती होते माणसं. लोड घेऊ नका, आज नाही झालं उद्या पेटी. सावकाराचं असलं सांगून द्यायचं, जमणार नाही. पीक आलं तर हो जमीन ते नाही सांगून टाकायचं. मनात एखादी दुःख आहे, एखादं कष्ट आहे, काही अपराध काही चुक्या घडल्या, कोणाजवळ तरी सांगा, सांगून मोकळे व्हा. आतल्या आत गुदमरू नका, हे पुन्हा पुन्हा मिळत नाही. हे काही 300 350 वर्ष नाही, 50 वर्षाचा खेळ आहे हा. जगून घ्या आनंदात. इथं किती नीट वागा, 40% समाज तुमच्या कायम विरोधात. कोणाचा ताण घेता तुम्ही? 13 दिवस पोरग फोटो लावत नाही तुमचा. नाकातला शेंबूड तोंडात जायची वेळ आली की रुमाल नाकाला लावत नाही पोरग. त्याचा अख्ख्या गावात शेंबूड पुसत फिरतो आपण. तेच पोरग आपला शेंबूड पुसायला तयार होतो. श्वानापरी गती झाली अवघे हळहळ हळहळ. म्हणून कोणीच नाही आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दादा. प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचीचा. भवदुःख कोण वारी तुझ वाचूनी चिंता. कर्मगा जागो तुझा तुझी कृपाळू राजा. जानसी जीविते गा न सांगता सहजा. त्याच्याशिवाय ना तुमचा माझा वाली कोण आहे? मत कर तू अभिमान बंदे झूठी तेरी शान रे. मत कर तू अभिमान. तेरे जैसे लाखों आए लाखों इस माटी ने खाए. रहा ना नामो निशान बंदे. मत कर तू अभिमान. मत कर तू अभिमान बंदे झूठी तेरी शान रे. मत कर तू अभिमान. अहंकार हा मनुष्याला दुःखाला कारणीभूत ठरतो. संचय हा मनुष्याला दुःखाला कारणीभूत ठरतो. एकच संचय जगातला सुखाला कारणीभूत आहे, तो म्हणजे पुण्याचा संचय. कोणा पुण्या फळाले आजी देखील पावले. ते पुण्य गोळा करून ज्या दिवशी संचयानं पुढे जाऊ, त्या दिवशी त्या पुण्याच्या संचयाचं शेवटचं स्थान काय असेल तर संत आहे. तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. येतोनी अनुठवू माता मरणा वाचोनी सर्वता. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ता. एकनाथ नाम देव तुकारा. देव सोपान मुक्ता. एकनाथ नाम देव तुकारा. ज्ञान देव सोपान मुक्ता. एकनाथ नाम देव तुकारा. ज्ञान देव सोपान मुक्ता. एकनाथ नाम देव तुकारा. 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 नाम देव तुकारा. ज्ञान देव सोपान मुक्ता. एकनाथ नाम देव तुकारा. ज्ञान देव सोपान मुक्ता. एकनाथ नाम देव तुकारा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा. उद्या तुमच्या उत्सवाचा समारोप आहे. एक 5-7 मिनिटाच्या सूचना आहे. काही 5 मिनिटं तेवढी कड काढा. मोठ्याचं दिवाळं सुद्धा मोठं असतं, त्यामुळं तुमचा 1 मिनिटही जास्त आपण घेतलेला नाही. त्यामुळं थोडीशी शिस्त पाळा. ज्यांना अति घाई आहे त्यांना जाऊ द्या, थांबू नका. आज ना उद्या बिचारे ते जाणार. काय कोणाला थांबवण्यात मजा आहे की नाही. त्यामुळं बळीराम महाराज